गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? सकाळ झालेली आहे. आज इथला निसर्ग, इथली शांतता आणि इथल्या प्रत्येक घरात दडलेली परंपरा. आज मी गावी आलो आहे आणि पडवीच्या भिंतीवर एक सुंदर पारंपरिक वारली चित्र काढणार आहे. भिंत स्वच्छ करून घेऊया. मी तुम्हाला भिंत दाखवत होती. त्या भिंतीवर आपण ऑलरेडी एक प्रयोग केला होता, पण जरा चांगला असाच करायचा आहे. भिंत स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने आणि थोडं बघूया घासावं किती लागते. त्यानंतर आपण सुरुवात करू, कारण अगोदरचा आपला एक गेरू लावली होती अशीच मी जरा प्रयोग करण्यासाठी. तर आता मी ती घासून काढतोय आणि नॅचरल कलर ठेवायचा आपण. तुम्ही बघू शकता की तो रंग बरोबर बसला नव्हता. ते मला पण समजलं नाही तेव्हा, ट्राय केली होती. ते घासताना ना थोडे थेंब उडतात केसांवर, म्हणून मी जरा डोक्याला बांधले. नाही तर उगाच तुम्ही म्हणाल की शायनिंग मारतोय वगैरे, असं काही नाहीये. खूप मेहनत करावी लागते. हाय, आता आपण ब्रश आणलेला आहे. ब्रशने घासून बघूया किती होतंय ते. हा ब्रश आपला, बघू किती होतंय त्याच्यावर समजेल. ब्रश पण आहेत आपल्याकडे, ब्रश आहेत, कलर आणलेला आहे. पहिलं स्प्रेने करूया, नंतर जिथे लागेल तिथे आपण ब्रशचा वापर करूया. हे काही टेन्सिल आहेत, मी स्वतःच बनवून ठेवले होते, त्याचा वापर करून करणार आहे. कारण भिंतावर आहे ना ब्रशचा वापर होत नाही, स्प्रेने होते. तर मी हा एक स्प्रे आणला आहे. तर त्यानंतर आपण शेप देणार आहोत त्याला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रयत्न चालू आहे. तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हळूहळू एक एक बनवतोय मी. झाल्यानंतर दाखवतो, थोडे थोडे मधले शॉट दाखवतो. अजून खूप सारं बाकी आहे. हेच चित्र काढून पूर्ण करतो आणि मग दुसरं बॉर्डर करणार आहे, कारण खूप मोठं होईल ब्लॉग, म्हणून मी तुम्हाला थोडं थोडं दाखवतो. आलेलं आहे. ही महिलांची चित्र आहेत आणि ह्याच्यात असं दाखवलेलं आहे. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगेनच लवकर. खालच्या साईडला करायला खूपच वाकावं लागतं. खालच्या साईडला तर तुम्ही पाहू शकता, आपण ऑलरेडी ह्याच्यावर स्प्रे केलेलं आहे. स्प्रे एवढं स्पष्ट दिसत नाही, पाठीकडून ऊन आहे सकाळचं, म्हणून तुम्हाला ते क्लिअर दिसते. तर त्याच्यावर आपण थोडा कलर हे करतोय, म्हणजे दुसरा कलर ब्रशने मारून त्याला स्पष्ट दिसावं आणि जरा उठून दिसावं म्हणून परत पेंटिंग करतोय आपण त्याच्यावर. वारली पेंटिंग, वारली कला ही महाराष्ट्रातील संस्कृती दाखवली जाते. प्रत्येक विभागातली वारली कला ही जरा थोडी वेगवेगळी असते. तिथलं भौगोलिक वातावरण, तिथला निसर्ग किंवा तिथलं जीवनमान त्या वारली कलेमधून दाखवलं जातं. पूर्वी असं होतं की वारली कला ही काही जणांचीच आहे असं म्हटलं जायचं. हॉटेलमध्ये खूप साऱ्या हॉटेलमध्ये इंटेरियर किंवा आउटडोअरला
ती काढली जाते आणि दिसायला खूप छान सुंदर. तर मी पण म्हटलं की आपण घराला बाहेरून असंच ठेवणार आहोत स्ट्रक्चर. बाहेरून आपण जे घराची आपली भिंत आहे ती तशीच ठेवणार आहोत आपण. तर कारण गावचं एक लुक यावा, लवकर लवकर करायचे. 2 दिवस लागले, काल संध्याकाळपासून आपण हे करतोय. छान आहे, मला आवडतं. त्यानिमित्ताने एक ब्लॉग पण होतो तुम्हाला दाखवण्यासाठी. खरं म्हणजे मला आज 2-3 शूट करायचे होते, पण टाईम नाही आहे. काहीतरी बघू, आपण प्रयत्न करू. आपलं घर हे रोडला आहे, मेन रोडला, त्यामुळे मध्ये मध्ये गाड्यांचा आवाज येतो आणि माणसं पण ये जा असते, त्यामुळे हे दिसायला सुंदर वाटेल. जी बॉर्डर आपण ही वर मारलेली आहे अशी, तर तीच आता खाली करायची आहे. तर आपण आपलं स्टेन्सिल आणि स्प्रेने करूया. तर तुम्ही पाहू शकता की ते स्प्रेने एवढं स्पष्ट येत नाही, म्हणून मला ओव्हरराईट करावं लागतं. काही जण म्हणतील की तुला मारता येत नाही, तरी चालेल, तुम्ही जसं बोलाल तसं. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कमेंटमुळं मला बदल काय करायचा ते माहीत पडतं. क्लोजअप फोटो घेण्यासाठी माझ्याबरोबर कोण नाही, नाहीतर मी क्लोजअप फोटो असा व्हिडिओ दाखवला असता एक. आपण हे का करतोय त्यात मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे आले ना, हे असे स्पष्ट नाही आले, हे बघा. त्यामुळे आपल्याला मग ते ओव्हरराईट करावं लागतंय थोडं. अशा प्रकारे आपली बॉर्डर झालेली आहे संपूर्ण. तर आता आपल्याला मध्ये थोडं अजून काही काढायचं आहे, ते आता तुम्ही बघालच. तर स्ट्रक्चर असं आलेलं आहे. आता आपण त्याला थोडा बदल करू. आपण काही कारणास्तव आपल्याला हे थांबवावं लागत आहे, कारण खूप टाईम जात आहे, आपल्याला दुसरी पण कामं आहेत. आपण 2 पार्टमध्ये बनवूया. मी ह्या जो मधली थीम आहे, म्हणजे ज्या मधले ते 5 दिसत आहेत त्या लेडीज आहेत, त्यांचं विशेष महत्त्व आहे ह्याच्यामध्ये. मी आफ्रिकन ट्रायबलच्या काही पेंटिंग बघितल्या, त्याच्यातून घेतलेलं आहे की ह्या 5 महिलांचं काय काम आहे. मी कंटिन्यू करणार आहे ब्लॉग, अजून खूप साऱ्या ह्याच्यात करायचं आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ह्या 5 महिलांचा काय अर्थ आहे, जर कुणाला माहीत असेल तर त्याने कमेंटमध्ये सांगावं. मी त्या 5 महिलांमध्ये काहीतरी अर्थ सांगितलेला आहे.
काही, तर तो मी अर्थ जेव्हा ही पेंटिंग पूर्ण होईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला की त्या 5 महिला का अशा दाखवलेल्या आहेत. तर मी तुमची रजा घेतो. शेवटचा व्हिडिओ आहे घर बांधायला किती खर्च होतो, त्याला खूप भरभरून तुम्ही मला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.